आणि त्या वेळेमध्ये कार्यक्रम कसा करायचा आज मी या डबलबारीच्या माध्यमातून कोणाकडून शिकलो असेल ते सन्माननीय आदरणीय वेळेचं बंधन पाळणारे बोललेल्या शब्दाला खरं करणारे असे सन्माननीय विनोद चव्हाण बुवांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते मंडळी. काय असतं जेव्हा आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो ना बुवा तेव्हा आपल्याकडे संपूर्ण हात असतो नाही का. आहे बंद करा बंद करा बंद करा पर्यंत सांगत दिले तुम्ही 45 मिनिटं गजर केलात बुवा. असो आता तुम्ही मोठे बुवा तुम्ही सांगितलं की मी 30 वर्ष डबलबारी केली अतिशय सुंदर. पण बुवा किती वर्ष डबलबारी केली किती डबलबाऱ्या केल्या त्यापेक्षा त्या डबलबाऱ्या कशा केल्या याला महत्व आहे नाही का. हॅलो हे जरा बंद करा. आणि रावता रावला विषय तुम्ही बोललात की मी ते नावाबद्दल काहीतरी बोललोय पण त्यात पण तुमका शुअरिटी नव्हती माका बघूचा होता. विनोद चव्हाण बुवा बोलतात त्याच्यावर किती ठाम असतात ते. जर ठाम असतात मी जेव्हा बोललोय तेव्हा त्यांनी पैज लावला नाही असती. नंतर ते ऐकून नंतर त्या माईकवर माका ऐकून दाखवला नाही म्हणजे किती तुमका तुमच्या बोलण्याबद्दल विश्वास किती आहे. हॅलो असं नाही दिला तेवढं बस झालं नाही मी 100% देऊ शकतो. कारण आज तुम्ही आमच्या डोंबिवली नगरीमध्ये आलाय आणि डोंबिवली नगरी म्हटल्यानंतर काय आहे आज दादा परवानी बघा हरिनामाचा झेंडा अमेरिकेमध्ये रोवलाय. आज आमच्या चिले बुवा भजनाच्या माध्यमातून त्यांचा प्रत्येक शिक्षक पहिला नाही तर दुसरा नंबर काढतोय. ही डोंबिवली नगरी आहे. आमच्या दत्ता गोसावी बुवा अष्टपैलू कलावंत म्हणून आज महाराष्ट्रभर फिरतायत. ही डोंबिवली नगरी आहे. आणि कुठे नाही झालं ते या डोंबिवली नगरीमध्ये घडलं ते म्हणजे भजन भवन सुद्धा पाहिलं. ही डोंबिवली नगरी आहे बुवा नाही का. त्यामुळे पाकिटा बिकिटाचं टेन्शन घेऊ नका. आणि या डोंबिवली नगरीमध्ये एक खास विशेष आहे ते म्हणजे आमचं मस्तानी ग्रुप एकदा जोरदार आहे त्याच्यासाठी. बस अख्खी दुनिया मेरे विरोध में जाए तो भी चलेगा. ये दोनों बुआ मेरे को लड़ेंगे तो भी चलेगा लेकिन मेरा मस्तानी ग्रुप मेरे साथ में मैं डरता नहीं हूँ. कारण पवाराचा एकच वार सगळे गार कारण नाव आहे पवार. व काय तुम्ही नुसतं त्या माईकवर ते पोरखेळ लावलात काढून दाखवलात. अहो असे पैसे द्यायचे तर देईन ना मी टेन्शन नाही. पण त्या माईकवर दाखवायची गरजच नव्हती. लोकेबोनी एवढं सांगितलं नाही तुमका पोरखेळ केलात तुम्ही. आणि तुम्ही एवढं रागात भडकलात ना भडकले का नाही पगले सेहत केले हानिकारक आहे तुम्ही सांगितलं ना. होय फक्त पवार बुवा बोलले 15,000ची काय सुपारी असतात ते देणार लेख नाही का चित्र नाही का नाही देणार सुपारीचा काय घेऊन बसतात. आणि मी एखादं नाव चुकीचं ऐकण्यात फरक होतो इकडे तिकडे होतो पण एवढा त्याचा काहीतरी बारीक पेटू आता हे म्हणतात काय ह्या बंद करा जरा. हे म्हणतात काय की हे दोन बुवा काय भैसाटले बोलतात. आता आम्ही नाही बोलतो तरी हे बुवा गप्प बसले ना काय बोलले असते कशा येईल बारशाची बदना करू घे बोलला असतात की नाही लोके बुवा. 12 डबलबारीचे 12 रंग असे लोके बुवा बोलले असते नाही का. पण लोके बुवांनी अतिशय सुंदर या ठिकाणी कार्यक्रम केला. एकदा जोरदार काय त्यांच्यासाठी होऊन जाते बोलणार. पण माका एकच राग येलो हो माणूस काही नाही येलो तावात आणि काय त्या नुसतं पेटवला नुसता काय राग कसलं एवढं लाल झालेले तुम्ही सगळ्या युट्यूबला. एकच मिनिट बघतो. जेवणाच्या ठिकाणी थोडीफार गर्दी झालेली आहे. संपूर्ण आयोजकांना व कार्यकर्ते आपले भजन स्वर्णंत परिवार जरा एक विनंती आहे सर्वांनी तिथे रांगेसाठी सर्वांना सहकार्य करायचं आहे. व सर्व आया बहिणींना माऊलींना विनंती आहे की जेवणाचा असं सर्वांनी घ्या परंतु आपल्यामुळे कोणाला दुखापत होऊ नये याची मात्र काळजी घ्या. आणि आपल्या ताटात जेवढं हवं तेवढंच अन्न घ्या. अन्न वाया जाऊ देऊ नका. शक्यतो लहान मुलांना किंवा आपल्या सोबत असणाऱ्यांना सोबतच जेवू घाला. धन्यवाद. साई या ठिकाणी बक्षीस आलंय वैभववाडी तालुक्याचे सुपुत्र सन्मान्य संजय पवार बुवा यांसाठी सिरवी पॅराडाईज आणि यशवंत कॉम्प्लेक्स येथील सागाव परब बुवा यांच्याकडून माझ्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच आमचे परम मित्र आणि खरोखरच
या डोंबिवलीची शान असणारे अर्जुन अहिर बुवा यांच्याकडून माझ्यासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच सन्मान्य आदरणीय संजय विलास पवार बुवा यांच्याकडून माझ्यासाठी 800 आणि दोन्ही तबलजीसाठी 100 असं 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. या ठिकाणी मस्तानी ग्रुप यांच्याकडून उन्न रंड मोन्न नाल यंज आर यार यट्ट वम्मद पत असं 100 रुपयाचा पारितोषिक केला. अतिशय सुंदर या ठिकाणी गावडे बुवांकडून माझ्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आलाय. बुवा किती बोलावं काय बोलावं हे ज्याचं त्याला समजलं पाहिजे. आज तुम्ही माझ्यापेक्षा जास्त डबल बारे केल्यात. त्याच्यानंतर तुम्ही सांगितलं लोके बुवांचा नंबर आणि मी सगळ्यात वयान जरी मोठं असलंय तरी तुमच्या डबल बारीच्या माध्यमातून मी कमी आहे. माका तुम्ही शिकू व्हावा तर तुम्ही रागात कशा केलात? रागात कशा केलात ते सांगा. एवढा पेटून दाखवलात कशा? म्हणजे तुमचा काय आहे मी मधी भेटले म्हणजे दोन्ही साईडने चपायचं. अरे घाबरणारो पवार नाही हो. आणि आज चपशा तुम्ही पण कधीतरी मध्ये भेटते ना माका. नाही मी त्या ब्रासलेट दिलंय काय दिलंय तो माझा मित्रत्व तो चाललोय. पण स्टेजवर बसल्यानंतर तो प्रतिस्पर्धी असतो. काय लोक बरोबर ना. म्हणजे एके हातीन ते माझी साला काढतात आणि एके हातीन काय सांगतो ह्यांच्यासारखं मित्र नाही दानशूर नाही. हो बोलायचं एका तोंडाने बोलायचं. डबल बारी आहे म्हणून काय झाला एक वाक्य ठेवायचं ना काहीतरी. आणि पेटव आज तुम्ही दोन्ही सिनियर बुवा तुम्ही दोघांनी पेटू हवी ती दोघांनी चालू. तुम्ही माझ्यावर कशा ढकलता? माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही मारू बघतात. माका वाटतं परवा तो भाईंदरला वाघ गेलेलो ना तो ह्योच तो गेलेलो तिकडे आणि जेर बंद केला आणि तेव्हा पिसाळला आहे तो. क्या समजताय क्या मेरे को? बोला एकतर्फी बोला. हो एकतर्फी कशा आहे त्यांना पण बोलणार एकतर्फी काय. पण ते बिचारे माका काय बोललेच नाही बुवा. त्यांनी जे मांडलं ते अतिशय सुंदर मांडलं. आणि लोके बुवा मी या स्टेजवरून सांगतोय लोके बुवा या डबलबारी क्षेत्रामध्ये असे बुवा आहेत की कोणाची भाईबिडा ठेवत नाही. जे चुकतं ते बोलतो. आणि लोके बुवा नंतर ताडके पाड बोलणारा कोण असेल तर मी संजय पवार बुवा आहे. माझ्याकडे किती काय असू ते काही असू ते पण जे आहे ते बोललंच पाहिजे ना डबलबारीच्या माध्यमातून. पण तुम्ही भजन स्वरानंद परिवार यांच्याकडून हा लक्ष्मीहार माझ्यासाठी आलेला आहे. लाख लाख शुभेच्छा. पण चव्हाण भाऊ तुमचं कसं आहे तुम्ही गिराईक बघून पुढे बांधतात. गिराईक बघतात आणि मग पुढे बांधतात. खरं आहे की खोटा आहे? सत्याचं दाब लावलेला आता बोला खरं आहे की खोटा आहे? गिराईक बघून तुम्ही पुढे बांधतात. आज त्यांना काय वाटलं आज लोके बुवांका बोलू ना हो बिचारो मधलो गावलाय त्याची सालपाटा काढूया. अहो 45 मिनिटं घेतलात बुवा तुम्ही. 20 मिनिटं सांगितलेली सगळे गजर घेतला. तुमका वाटला काय प्रत्येक गजरात 10,000 रुपये येतील? पैशाचं लालची बुवा तुम्ही. अहो हे बंद करा बुवा. नाही आय डोंट लाईक दिस. अहो एका क्षणात माझी कशी परतवची. अहो 2019ला उभ्या पावसात भिजले आणि सगळी बाजी पवार होय. पण मी कोकणातलो होय. पण आमचं एकच पक्ष तो म्हणजे हरिनाम. आणि आमचा नेता पंढरीचा पांडुरंग आहे बघा. आणि आज खरोखरच मी राजेश मोरे साहेब आमदार साहेबांकडून ओमचं कौतुक ऐकलं. ओमचं कौतुक ऐकलं राजेश दादांकडून. मी त्यांच्या घरी गणपतीला नेहमी भजन करतो दरवर्षी. आज कौतुक ऐकलं तुमचं. म्हणजे मूर्ती लहान पण कीर्तिमान एकदा जोरदार आहे माझ्या ओम दादा. आई म्हणते की माझं कर्तृत्व नाही तर माझ्या मुलाचं आहे. आई तुम्हाला सांगतोय शीतलताई तुम्हाला सांगतोय छत्रपती शिवरायांनी वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची निर्मिती केली. पण ती स्वराज्याची निर्मिती करण्या अगोदर जेव्हा छत्रपती शिवराय जिजामातेच्या पोटामध्ये होते तेव्हा जिजामातेने काय केलं होतं? दांडपट्टा खेळली होती, तलवारबाजी केली होती, घोडेसवारी केली होती. आणि तिने मनामध्ये विचार केला होता की आपला पुत्र या राज्याचा राजा व्हावा म्हणून. आणि तुम्ही सुद्धा तोच विचार केलाय. म्हणून
लोके आज तुमच्यापेक्षाही पुढे चालले आहेत, कारण आईची इच्छा राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे आणि 100% राज्य होणार. ओम 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 भट स्वाहा. तुम्ही आणि सांगताना बुवा काय सांगतात माहितीये का, हैचे गजर लिहिलंय बुवा. हैचे गजर लिहिल्यासाठी डायरी उघडूची लागत नाही. तो गजर झालेला असता, त्याच्यात फक्त नाव टाकायचं आणि तो गजर है लिहिलंय म्हणून सांगायचंय. ह्या लोकांना ना युट्यूबच्या माध्यमातून सांगतोय. जवळजवळ 99% बुवा फसवतात, या थुकत लावतं. 100% 99% बुवा थूक लावतात. हिंमत आहे तर डायरी बंद करायची. मी सांगतोय, मी सिंधुदुर्गात बुवा बारी करूक तयार आहे. डायरी एकान पण घेऊन यायची नाही. तर जे 2 बुवा असतील 3 बुवा असतील, पुरी बारी विदाऊट डायरी करायची. चॅलेंज करतोय मी, चॅलेंज. बाकी भजनाच्या माध्यमातून मी थोडा कमी पडेल, भजनाच्या माध्यमातून कमी पडेल, पण या माइंड एवढा शार्प आहे ना. जागच्या जाग्यावरती नाही गजर लिहिलं, नाही बांधलो, तुम्ही सांगाल त्या चालीवरती आणि सांगाल त्या मुद्द्यावरती. लोके बा तुमका पण सांगते मी, नाही हे म्हणतात एकाच बाजूक म्हणते. बरोबर की नाही? माझं काय चुकत आता 100% बोला तुम्ही, आणि तुम्ही बोलणारच. हे चॅलेंज आहे, चॅलेंज. इट इज चॅलेंज. आता तुमच्याकडे माईक येणार नाही, आता रडू बिडू नका. मी आता बोलून गेला, आता तुम्ही रडू नका. पकवाद बंद केलेला आहे. तुमका वाटत की परत माईक येत मी बोलत, यांचा झाला की सगळं बंद करायचं करायचं. आता तुमच्यासाठी एक नाव घेतोय आणि गजर घेणार छोटसो. वेळेचं बंधन पाळलं पाहिजे, कारण ही डोंबवली नाही का. येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते, येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते. खिडकीला 3 तारा, अडकीत त्याला घुंगरू मारा. पान खाते तरा तरा, घाम येतो झरा झरा. पान खाते तरा तरा, घाम येतो जरा जरा. तिकडून आला व्यापारी, त्याने आणली सुपारी. सुपारी दिली वाण्याला, अंडा नेते पाण्याला. पाणी आणते आडाचं, वाडा बांधते भिंगाचं. वाड्यात वाडे 7 वाडे, 7 वाड्यात पलंग, पलंगावर गादी, गादीवर उशी, उशीवर बशी, बशीत कप, कपात घडी, घडीत वाजला 1. पांडुरंगाचं नाव घेतो, वासुदेव पवारांचा मिल, वासुदेव पवारांचा मिल, वासुदेव पवारांचा मिल. वा नाही असा पाठांतर करायचा. एक गजर लिहिलेला होता, आज वर्षानुवर्षे म्हणतात तरी ते 17 वेळा बघूचा लागता. बुवा ह्यात मग तुम्ही का बोललात की मी 30 वर्ष केलंय एवढ्या डबल बारे केलं, मका नाही पटत. अहो कदम पांचा, आमच्या पूर्वजांचं सांगतो, कदम पांचा बुवा वगैरे तुम्ही म्हटल्यानंतर त्याच्यानंतर गजर लिहायचे आणि म्हणायचे नाही का. मग आम्ही 30-30 वर्ष काय करतो भजन क्षेत्रात, एका दुसऱ्याची उणी काढता ना. लोके बुवा तुमका असे बोलले, त्यांच्यावर बोला. पवार बुवा असे बोलले, तो गुंडा नाही गुंड्या. काय गरज आहे, काय गरज काय आहे? तुमच्याकडे आहे ना भजन, भजन दाखवा ना. नारायण सावंत यांकडून 100 रुपयाचं. पण अतिशय आज सिंधुदुर्गामध्ये ज्या चांगला आहे त्याचा चांगला म्हणते. सिंधुदुर्गामध्ये रागधारी गायन करणारी बुवा कोण असते ती विनोद चव्हाण बुवा. एकदा आय लव्ह यू. वा रागू नका हो. या रावजी बसा भाऊजी श्वाना पिल्लू, श्वाना पिल्लू. काय ते पहिल्या काही नावं असायची, राजाराम, तुकाराम, सकाराम, आकाराम, गंगाराम. आता संजय असला तर म्हणा हे संजू. बाबूवरनं विषय आठवलं. त्या दिवशी एका मित्राच्या घराकडे गेलोय, मित्राच्या घराकडे गेलोय. मित्रां घरात गेल्या गेल्या आवाज दिला, रे बाबू पवार बुवाईने चाय घेऊन ये, चाय घेऊन ये, चाय घेऊन ये. माका वाटलं आता बाबू का आवाज दिला म्हणजे 5 वर्षाचा पोरगो येत. थोड्या टायमान बघते ते मॅक्सित मोठा बाबू येलो ना. असो, पण अतिशय सुंदर या ठिकाणी लोकेबुवांनी पहाडी आवाज काय असतं ते दाखवून दिले. एकदा जोरदार आहे त्यांच्यासाठी होऊन जाऊ दे. वेळेचं बंधन पाळतो. या ठिकाणी गजर छोटासा या ठिकाणी सादर करतोय. बाकी काही नाही, फक्त ओम दादांसाठी, ताईंसाठी एक गाणं. हॅलो हॅलो. जनसेवेचा घेतला वस, जनसेवेचा घेतला वसा. लोके साहेबांच्या कामाचा ठसा.
कोणी दुसरा करणार ना ओम लौके साहेबांनी कोणी पुढारी होणार ना ओम साहेबांच्या वाणी कोणी पुढारी होणार ना ओम साहेबांच्या वाणी कोणी पुढारी होणार ना एक छोटासा या ठिकाणी गजर सादर करत आहे. जवान बुवा तुमची गाडी नावा लोके बुवा तुम्ही बसून राहा या जायचेच आहे. अहो जवान बुवा तुमची गाडी न हवा अहो लोके बुवा तुम्ही बसून राहा तुम्ही बोलू नका वाकड हरिनामाचा झेंडा डोया घालू देवाला गेले सांगून संत सज्जन याची करा तुम्ही आठवण पंचरत्नाने दिली शिकवण रामकृष्ण हरी आचरण ऐका जनाचे तुम्ही करा मनाचे बुवा ऐका जनाचे तुम्ही करा मनाचे नका काढू तुम्ही वाबड हरिनामाचा झेंडा डोया घालू आमच्या पप्पाने गणपती आणला आमच्या मताने खूप हनातला
म्हणायचं तात्पर्य दोन्ही कोण आहेत, पण हे हा ना ग्रुप सो भजन स्वरानंद परिवारातील ह्या सगळ्या महिला वर्ग ज्या ज्या ठिकाणी डबल बारी असतात त्या ठिकाणी जातात आणि असा आनंद घेतात ना. आणि याचं सारं श्रेय कोणाला जात असेल तर हे माझ्या बाजूला बसलेले अभिषेक परब आज त्याने जवळजवळ डोंबिवली पूर्व, ह्याच्यासाठी म्हणतोय डोंबिवली पश्चिम सुद्धा बांधली आहे, पण डोंबिवली पूर्वच्या प्रत्येक घराघरामध्ये आपुलकीने जातात आणि आपुलकीने सगळ्यांना एक करून ठेवलंय. लाख लाख सलाम करतो अभिषेक परब माऊलींना. असंच जर सगळ्यांना आपण एकोप्यान राहिलो तर अशी पाकिटा मागूची वेळ येणार ना. एकामेकाक मदत भरपूर करतात. आमचे आमदार साहेब वगैरे खूप दानशूर व्यक्तिमत्व आहेत नाही का. अशी काही मागायची गरज नाही. म्हणून मुंबई ही डोंबिवली नगरी भजनाची पंढरी कशाला म्हटलेलं आहे. पंढरी म्हणजे काय, त्या पंढरीमध्ये संत राहतात नाही का. पंढरीत कोण राहतात, संत राहतात, म्हणून त्याला भजनाची पंढरी म्हटलेली आहे. दिग्गज कलावंत या ठिकाणी आहेत. जरा सर्वांना एक विनंती आहे, कोणीही तिथे काही गर्दी करू नका आणि जे जेवण घेताय ना त्यांनी येऊन इथे खुर्चीवर बसून जेवण घ्या. आपल्यास वाटलं असतं पण पुन्हा जाऊ शकता, कारण तिथे जर घाई गर्दी झाली तर प्रत्येकाला मिळणं शक्य नाही होणार. आणि कोकणी मालवणी माणसाची चव नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज सर्व आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे, जर पाचशेंना वाटत असेल थोडा वेळ लागत असेल जरा पाचशेने येऊन बसा. तिथे एकदा गर्दी कमी झाली का सगळ्यांनी जायला चालू करा. धन्यवाद. शिवरायांची पुण्यई भूमी राजांची माता मुली आई भवानी भल्या भल्यांना पाजली पाणी. हर 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 गर्जना झाली. डोळे भरून पाहू पड हरिनामाचा झेंडा रोया. कलियुगाचा सुटला वारा अहंकाराला देऊ नका थारा. भल्या भल्यांचा गेला हो चोरा वाया जाशील फुकट जाणारा. गची बाधा होता दादा. बघा कदम आपल्या भारुडातून सांगायचे गची बाधा होता दादा. एक तरी तरलाय काय आणि गर्वाचे घर खाली जी वाडवडिलांनी म्हण करून ठेवला आणि ती उगीत नव्हती नाही का. म्हणून खरोखरच रागामध्ये माणूस सगळं आपलं अस्तित्व गमवून बसतो. श्रीकृष्ण निद्रावस्थेत असताना अर्जुन गेला कुठे बसला, पायाजवळ बसला आणि दुर्योधन डोक्याजवळ बसला. उठल्यानंतर प्रथम अर्जुनाला पाहिलं नाही का. म्हणून चांगल्याची संगत करा. संगत चांगल्याची झाली तर त्याचं फळ सुद्धा चांगलंच मिळणार आहे. म्हणून म्हणतोय बघा गची बाधा होता दादा. बघा झाली त्याची लागड, बघा झाली त्याची लागड. शेवटचा चरण घेतोय तत्पुरी माझ्या मनाला पट्ट. आणि खरोखरच डोंबिवली नगरीमध्ये अबाप नंदादीप वंजारे हे अध्यात्माचे गाढे अभ्यासक आहेत. त्यांचं म्हणणं सुद्धा मला पटलं की महाराष्ट्र गीत लोके बुवा जय जय महाराष्ट्र हा गीताला राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला आहे. आणि ते असं आपल्या डबल बारीच्या माध्यमातून मनोरंजन म्हणून घेतात ना, ते कुठेतरी चुकीचं वाटतंय. कारण आपण एक जनगणमन आपण याच्यात घेत नाही, तसं त्याला सुद्धा राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला आहे. पटलं तर बघा, मी तुमका काय सांगत नाही की शिकवत नाही. हे तर 30 वर्ष झालेलं त्यांना तर माहिती नाही का. तरी बरे मोजल्या नाही डबल बाऱ्या किती झाल्या त्या. पण काय करतात मोजून ह्या डबल बाऱ्या बघा. ह्याच्याकडनं घेतलं, ह्यो गंडो बांधलो तो गंडो करताच काय बरं ना. आम्ही कधीतरी बारी करून बरं ना. आता लोके बुवा बघा, आता आंब्याचं सीझन चालू झालो की बाऱ्या कमी करणार.
पण काही असून दे 2 डझनची नाही तर 3 डझनची पेटी माका दरवर्षी येतात जोरदार काय त्याच्यासाठी म्हणून म्हणते. बाकी अतिशय सुंदर चव्हाण बुवा माका वाटतं ताव मारूक गेले भजनावर मारून दे त्याबद्दल वाद नाही म्हणून म्हणतो बघा. राम नामाचा महिमा गाद देवाची काना घालूया झालं. हे आमच्या ऋषिकेश सावंत आजचा हा जो कार्यक्रम आहे यांचं सगळं हँडल करणं आमच्या ऋषीसाठी एकदा जोरदार टाळ्या मंडळ होऊन जाते. आणि मालवणीमध्ये मच्छिंद्रनाथ कांबळेची जी भूमिका करतात 1 नंबर नाही का म्हणून त्यांच्यासाठी 2 वेळ फक्त. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा ऋषी आहे ये बाळा ये. दुःख अडवायला उंबऱ्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा. वाट चुकणार नाही जीवनभर कधी वाट चुकणार वाट चुकणार वाट चुकणार नाही जीवनभर कधी वाट चुकणार नाही जीवनभर कधी. मित्र आरजा सारखा जोरदार टाइम माझ्या दृष्टीसाठी होते. राम नाम राम नामाचा महिमा गाद देवाची काना घालूया ठेवून माथा विनवी आता ठेवून माथा विनवी आता. बुवा संजय सांगे मोबड बुवा पवार सांगे मोबड हरिनामाचा रामनामाचा हरिनामाचा झेंडा डोया घालू देवाला सांगडा. चव्हाण बुवा तुमची गाडी न हवा लोके बुवा तुम्ही जाग्यावर राहा. तुम्ही बोलू नका वाकड तुम्ही तुम्ही बोलू नका वाकड हरिनामाचा झेंडा रोया एक फक्त राहिलाय सगळ्यांनी पाठीमागून होय महाराजा म्हणायच्या. हे देवादी देवा महाराजा आज आमच्या ओम लोकेंनी शीतलताईने एवढं मोठं कार्यक्रम केलेलो आहे महाराजा. त्यांच्या काही इच्छा आकांक्षा असतील महाराजा त्यांच्या खरोखरच मनातील सर्व इच्छा पूर्ण कर महाराजा. आणि याहीपेक्षा चांगला कार्यक्रम पुढच्या वर्षी करून ये रे महाराजा. धन्यवाद. दोन घे चव्हाण बुवा हॅलो विनोद चव्हाण बुवा विनोद शैलेश परबुवा आणि साऊंड सर्व्हिसवाले यांच्याकडून माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. विनोद चव्हाण बुवा जर कुठे असतील तसेच वैभव ओके शिरवी पॅराडाईज आणि यशवंत कॉम्प्लेक्स यांच्याकडून 500 रुपयाचं माझ्यासाठी अरविंद नारकर आणि शिंदे साहेब यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
खुर्चीवर बसावो. यवा 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 जरा यवा तुम्ही इकडे यवा या रावजी. दत्त दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्त दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दिगंबरा दिगंबरा माझं वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा ब्रह्मा विष्णू महेश्वरा. दत्ता दिगंबरा दत्ता दिगंबरा दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो. दिगंबरा 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 माझं वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा दत्त गुरुचे भजन करा. दत्ता दिगंबरा दत्ता दिगंबरा 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 दत्ता दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो. रंगदेवते माते तुझा